नमस्कार, मी भारती शिंदे. प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. आपल्याला कल्पना असेल की आज भारत देशामध्ये जवळजवळ 147 खासदारांचं निलंबन केलेलं आहे. आता संसदेमध्ये प्रश्न विचारणाऱ्या खासदारांचं जर निलंबन केलं तर देशाचा कारभार तरी कसा चालेल हे सर्व जनतेने लक्षात घेतलं पाहिजे. येथील खासदारांचा फक्त एवढाच प्रश्न होता की ज्या संसदेमध्ये 2 तरुण जे आले होते त्या तरुणांना जो भाजपच्या खासदारांनी जो पास दिला होता आणि त्या तरुणांनी फक्त एक पिवळा धूर सोडला आणि ह्या पिवळा धूर सोडण्यावरून त्या दोन्ही तरुणांना खूप त्या तिथल्या खासदारांनी सुद्धा मारलेलं होतं आणि त्यांना पोलिसांनी सुद्धा खूप मारलेला आहे. आणि ह्या गोष्टीचा दाब विचारण्यासाठी सर्व खासदार एकत्र येऊन संसदेमध्ये त्यांना विचारत होते की बाबा ही तुमची जर सुरक्षा ते अभेद्य असताना असं तुम्ही सांगत आहेत, मग ही या सुरक्षेमध्ये असा भेद कसा झालेला आहे. आणि या प्रश्नावरून त्याचप्रमाणे कांदा निर्यातीवरून जो प्रश्न आहे तो सुद्धा संसदेमध्ये अनेक खासदारांनी मांडला, परंतु तो आवाज त्यांचा कमी करण्यासाठी बंद करण्यासाठी या मोदी सरकारने संपूर्ण खासदारांना निलंबित केलेला आहे. आणि खरोखर म्हणजे असा एखाद्या आपल्या कार्यकर्त्याचं किंवा लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम ह्या मोदी सरकारने केलेलं आहे. आपण म्हणतो की जगामध्ये आपली ही लोकशाही संपूर्ण जगामध्ये 1 नंबरला आहे, परंतु आज आपला देश ज्या पद्धतीने काम करत चाललेला आहे ते असं वाटचाल त्याची आपली हिटलरशाहीकडे चाललेली आहे. घटना बोलतो देशामध्ये घटना संपवण्याचं काम हे सरकार करतं. हुकुमशाही सरकारच्या बाजूने चाललेलं आहे आणि ही हुकुमशाही जर आपल्याला वाचवायचा असेल तर प्रत्येक नागरिकांनी आणि खास करून मीडियाला मी विनंती करतो, जो देशामध्ये 4था स्तंभ संपवतो तो आज कुठेतरी मोदी मीडिया झालेला आहे. आज एवढा अत्याचार झालेला आहे. मणिपूरमध्ये आपली महिला तिचा पती देशाच्या सीमेवर संरक्षण करतो, त्या महिलेला तिच्यावर अत्याचार केला जातो. मग या देशामध्ये लोकशाही राहिलेली आहे का? मग आपण संविधान साजरा करतो. संविधान म्हणजे काय? कायद्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलेलं आहे एखादा व्यक्ती वारल्यानंतर एखादा कार्यकाल संपल्यानंतर 6 महिन्यामध्ये निवडणूक व्हायला पाहिजे. आज अनेक वर्ष झाली महापालिकेचा निवडणूक का लावला? हा मोठा एक प्रश्न आहे. हार जीत होत असते. आताच आपण बघितलं जरंगे पाटील साहेब मराठा आरक्षणाच्या बाबतीत आवाज उठवत आहे. सरकारने त्याला 2 डिसेंबर टाइम दिली आणि काल नागपूरला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 2 फेब्रुवारीला 24 फेब्रुवारीला आम्ही अधिवेशन घेऊ. म्हणजे किती लोकांची दिशाभूल करतात. कारण आपल्याला माहिती आहे मार्च महिन्यामध्ये कुठल्या प्रकारची आचारसंहिता लोकसभेची लागली आणि मग मराठे माझे ओबीसी माझे धनगर माझे एखाद्या धनगरांना उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं उद्या सरकार आलं पायऱ्यावरच सह्या करून तुम्हाला आरक्षण देऊ. आता कुठल्या पायऱ्या राहिल्या हे विचारा. तेव्हा जनतेनं जागे व्हा. कारण सरकार बीजेपी सरकार हे घर तोडण्याचं काम, पक्ष तोडण्याचं काम, जे तुम्ही आम्ही एखाद्या आमदाराला खासदाराला दिलेला कौल हे पण त्यांना मान्य नाही. त्यांच्या हुकुमशाहीने त्यांचं ते खासदार हिसकावून घेतात आणि आपल्या बाजूला वळवतात. मग कुठं राहिली लोकशाही? असंच राहिलं तर हुकुमशाही करत आणि बाबासाहेबांनी जी घटना बनवली ती पुसवण्याचं काम हे बीजेपी सरकार आणि मोदी शहाचं सरकार करतो. तेव्हा लक्षात असू द्या, सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपण सहन केला, 2 टाइम त्यांना दिली, पण जुमले पे जुमला करताय. 15 लाखाचा ठिकाणा नाही, 2-4 कोटीची नोकरी देणार होती त्याचा ठिकाणा नाही. फक्त मोदी आणि शहाला अदानी आणि अंबानी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असतात. यांच्या तोडून हे यायला लागले काय? आम्ही बोललो की एखाद्या वेळेला राजकारण होतं, पण हे राजकारणाच्या पलीकडं शेतकऱ्यांचे मायबाप आहे. हे अहोरात्र शेतकऱ्यांसाठी उभं राहून यांच्या तोंडून ही भाषा येते. महाराष्ट्राला पनवती सगळ्यात जास्त पनवती मुख्यमंत्री कोण असेल ते एकनाथ.
आपला महाराष्ट्र वाचवायचा नाही. आज आपण जनगण बोलल्यानंतर राष्ट्रगीत म्हणून जय जय महाराष्ट्र माझा आपण साजरा करतो. महाराष्ट्र माझा राहिलेला कुठं आहे? आता वेळ आली महाराष्ट्र नाही गुजरात माझा अशी वेळ आलेली आहे. काय करून ठेवले या महाराष्ट्राचं? काही काल भाजपचे हेच ॲडव्हर्टाईज होत्या. काय करून ठेवले महाराष्ट्राचं? आता तीच जी ग्रेमी होती जी बोलत होती ॲडव्हर्टाईज ती डोक्याला हात लावून बोलते कुठे ठेवला माझा महाराष्ट्र? काय चाललंय या देशामध्ये आणि काय चाललंय या महाराष्ट्रात? तेव्हा यावेळी सर्वांनी लक्षात डोळ्यात टाकून आपण यावेळी पारा केला पाहिजे, खास करून माझ्या सर्व कार्यकर्त्यांना. मोदी हटाओ, मोदी हटाओ, मोदी भगाओ, मोदी भगाओ. ब्युरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज नवी. पुढील बातमीसाठी अपडेट राहा. प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा.